असं आहे की दोन गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. कुठल्याही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी, तो लहान असो मोठा असो, कुठेतरी दंडुक्यांनी मारा, दंडुकेशाही वगैरे असे शब्द वापरले तर त्याचा प्रतिसाद आम्ही कोणी करणार नाही. मी पक्ष अध्यक्ष म्हणून जाहीरपणानं माफी मागायला मला त्याची काही वाटत नाही. इथं केलं, आता तुम्ही बोलता का मी बोलू? इथं जर तसं झालेलं असेल तर मला त्या संबंधीची माफी मागायला या सगळ्या वर्गाची काही त्याच्यात कमीपणा वाटत नाही, कारण हा आमचा रास्ता नाही. आणि म्हणून तुम्ही म्हणता तर मी व्यक्तिगत म्हणत नाही, पण मी मीडियामध्ये वाचतोय की कुठं त्यांना दंडुका प्रेझेंट केला किंवा दंडुक्यांनी मारण्याची भाषा त्यांनी केली, असं मी वर्तमानपत्रात वाचतोय. ते जर खरं असेल तर पक्षाध्यक्ष म्हणून मी या सबंध वृत्तपत्र यांची कोल्हापूर जिल्हा पत्रकार संस्थेच्या वतीनं महाराष्ट्रातल्या सगळ्या पत्रकारांच्या समोर ही माझी दिलगिरी व्यक्त करतो. पण माझी दुसरी एक विनंती ही आहे पत्रकार संघटनेला, तुम्हाला व्यक्तिगत नाही, की कोणीतरी अरुण साधू, कुमार केतकर यांच्यासारखे ज्येष्ठ 3-4 संपादकांनी, माझी अट नाही आहे, विनंती आहे की या चौघांनी बसावं. ते काय बोलले त्याचं क्लिपिंग तुमच्याचकडे असणार, कारण तुम्हीच हे करतात, ते तुम्हीच त्यांच्यापुढे सादर करावं. त्याच्यात दंडुक्यांनी मारा, आणखीन काही करा असं काही केलं असेल तर ते एकदा पाहावं आणि नजरेला आणावं. आणि ते जर नसेल तर मग हा संबंध गजारोळ उठवण्याच्या संबंधी काय जे घडलं त्याच्या बाबतीत काय करा हे मी सांगणार नाही, पत्रकार संघटनेनेच ठरवावं. तर म्हणून पहिल्या दंडुकेशाही किंवा या सगळ्या गोष्टीच्या संबंधी तुम्ही जे म्हणता त्याच्यावर विश्वास ठेवून त्याच्या संबंधी स्पष्ट दिलगिरी, पण उद्या तपासण्याच्या नंतर वेगळं काय आलं तर त्याचा निकाल पत्रकार संघटनेने घ्यावा. आम्ही काही त्याच्यावर भाष्य करणार नाही, एवढं माझं म्हणणं. आणि मला स्वतःला असं वाटतं की पत्रकारांनी सुद्धा एखादा प्रश्न कुठपर्यंत न्यावा याचाही विचार करावा. आणि हे ह्या प्रकरणावर पडदा पडणं सगळ्यांच्याच हिताचं आहे. आणि माझी खात्री आहे की सर्वसाधारणपणानं व्यापक विचार करणारा कुठलाही पत्रकार हे वाढवावं अशा मताचं असेल असं मला वाटत नाही.